जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती 2025 पेपरसाठी जे काही संभाव्य प्रश्न असतील ते आपला आजचा पहिलाच व्हिडिओ आहे. त्यामध्ये सांगितले आहेत. जर आवडले तर लाईक करा, शेअर करा. यापैकी तुम्हाला 1 मार्कचा जरी फायदा झाला तरी तुम्हाला तो तुमचा मेरिट ठरू शकतो. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1956. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अगोदर गुजरात आणि महाराष्ट्र मिळून द्विभाषिक मुंबई राज्य होते. त्यानुसार द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956. द्विभाषिक मुंबई राज्य आणि महाराष्ट्र राज्य या दोन्हीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेतले जाते. तसेच यापुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश हे आपल्या राज्याचे पहिले राज्यपाल होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर आपल्या राज्याची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर ती आहे 720 किलोमीटर. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद किती? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे 36 आणि जिल्हा परिषद 34. तर यामध्ये आपल्याला 36 जिल्हे आहेत. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी एकूण किती जिल्हे होते? तर 26 जिल्हे. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी 26 जिल्हे आणि त्यानंतर आजपर्यंत पाहायला गेलं तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात कधी झाली? तर उत्तर आहे 1 मे 1962. पंचायत राजची सुरुवात ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सर्वप्रथम 2 ऑक्टोबर 1959 मध्ये राजस्थानमधील नागौर या ठिकाणी झाली होती. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभला आहे? तर याचं उत्तर आहे रत्नागिरी. महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण? तर आपल्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून सयाजी सीलम यांची निवड झाली होती. महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लागून आहे? तर आपल्याला महाराष्ट्राला एकूण 8 राज्यांची सीमा लागलेल्या आहेत. त्यापैकी मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात जास्त लागलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? तर याचं उत्तर आहे अहिल्यानगर, म्हणजेच पूर्वीचा अहमदनगर. क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे मुंबई शहर. लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे पुणे. 2011च्या जनगणनेपूर्वी ठाणे हा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा होता. ठाण्याचे विभाजन झाल्यानंतर त्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि आज सध्याला पुणे जिल्हा हा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत? तर आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. तर आजचे होते आपले 15 प्रश्न. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.